सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 16वा ओवी क्रमांक 61 पासून आता सुरुवात करूयात. सहज इष्टानिष्ट करणे दोघीची इया कवतुकिणे हे नवमाध्यायी उभारणे केली होती. अशी दैवी व आसुरी संपत्ती ज्यांचे योगाने इष्ट व अनिष्ट कृत्ये घडतात ते सांगण्याची 9व्या अध्यायात सुरुवात केली होती. तेथ साऊ माघे आवया उवाओ तव ओढवला आन प्रस्ताओ तरी तया प्रसंगे आता देव निरूपित असे. त्यावेळेस सगळा विचार करावयाचा होता, परंतु दुसरा प्रसंग उद्भवल्यामुळे तो तसाच राहिला. म्हणून तो प्रसंग आता देव निरूपण करतील. तया निरूपणाचे नावे अध्याय पद 16वे लावणी पाहता जाणावे मागीलावरी. त्या निरूपणाच्या संबंधाने मागील 15 अध्याय झाले. त्याचे पुढचा हा 16वा अध्याय होय. परी हे असो आता प्रस्तुती ज्ञानाच्या हिताहिती समर्था संपत्ती याची दोन्ही. परंतु हे असो, या दोन संपत्ती दैवी व आसुरी ज्ञानाची प्राप्ती व हानी करून देण्यास समर्थ आहेत. जे मुमुक्षु मार्गींची बोळावी जे मोह रात्रीची धर्मदिवी ते आधी तव दैवी संपत्ती ऐका. जी दैवी संपत्ती मुमुक्षुला मोक्ष मार्गात सोबत करणारी व मोहरूप रात्री वाट चालण्यास धर्मरूप मशाल होय, तिचे आधी वर्णन करतो ते ऐका. जेथ एक एका ते पोखी ऐसे बहुत पदार्थ एकी संपादिजती ते लोकी संपत्ती म्हणिजे. ज्या ठिकाणी एक दुसऱ्याला सहाय्य करीतो असे पुष्कळ पदार्थ एके ठिकाणी जमतात त्याला संपत्ती असे म्हणतात. ते दैवी सुखसंभवी तेथ दैव गुणे एकोपजीवी जाली म्हणून दैवी संपत्ती हे. अशी जी दैवयोगाने एके ठिकाणी जमलेल्या सर्वांस सुख देणारी तिलाच दैवी संपत्ती असे म्हणतात. श्लोक पहिला. श्री भगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्. अर्थात शास्त्राने उपदेशिलेल्या अर्थांचे निर्भयपणे निशंकपणे अनुष्ठान करणे, चित्ताची अतिशय शुद्धी कपटादिकांचा त्याग करून शुद्ध भावाने व्यवहार करणे, ज्ञान व योग यातील तन्निष्ठता यथाशक्ती अन्नादिक वाटणे, बाह्य इंद्रियांचा निग्रह व श्रौत अग्निहोत्र आणि स्मार्त देवयज्ञ, ऋग्वेदादिकांचे पुण्यासाठी अध्ययन, कायिक वाचिक व मानसिक तप, अंतकरणाचा सरळपणा, आतांतयाची दैवगुणा माझी धुरेचा बैसणा बैसे तया आकरणा अभय ऐसे. आता त्या दैवगुणांमध्ये ज्याला प्रमुखत्व प्राप्त होते त्याला अभय असे म्हणतात. तरी न घलुनी महापुरी न घेपे बुडण याची शियारी का रोगू न गणिजे घरी पथ्याची या. जो महापुरात उडी घालीत नाही त्याला बुडण्याचे भय नसते किंवा जो पथ्याने वागतो त्याला रोग उत्पन्न होत नाही. तैसा कर्मा कर्माची या मोहरा उठून येदुनी अहंकारा संसाराचा दरारा सांडणे येणे. त्याचप्रमाणे जो कोणतेही कर्म करतेवेळी अहंकार उत्पन्न होऊ देत नाही त्याला संसाराचे भय कोठून असणार. अथवा ऐक्य भावाचे नि पैसे दुजे मानुनी आत्मा ऐसे भयवार्ता देशे दवडणे जे. अथवा अद्वैत भावाच्या विस्ताराने जो सर्व जग आत्मस्वरूप आहे असे समजतो त्याला भयाची गोष्टही ऐकू येत नाही. पाणी बुडवू ये मिठाते तव मीठची पाणी आते तेवी आपण जालेनी अद्वैते नाशे भये. पाणी मिठास बुडवू लागले असता जसे मिठाचेच पाणी होते त्याप्रमाणे आपली अद्वैत भावना झाल्यावर भयाचा नाश होतो. अगा अभय येणे नावे बोलीजे ते हे जाणावे सम्यक ज्ञानाचे आघवे धावणे हे. अरे अभय ज्याला म्हणतात त्याची ही लक्षणे होत व हे अभय सम्यक ज्ञानाची इच्छा करणाराचे पाठीराखे होय. आता सत्वशुद्धी जे म्हणिजे ते ऐशा चिन्ही जाणीजे तरी जळे ना विझे राखोंडी जैसी. आता शुद्ध बुद्धी जिला म्हणतात ती अशा चिन्हांनी ओळखावी ज्याप्रमाणे राखोंडी जळतही नाही
व विझतही नाही, त्याप्रमाणे संकल्प व विकल्प हे दोन्ही नसतात. काम पाडिवा वाढी न मगे, अवसे तुटी सांडुनी मागे, माझी अतिसूक्ष्म अंगे चंद्रू जैसा राहे. किंवा प्रतिपदेस सुरुवात होण्याच्या पूर्वी व अमावस्या संपल्यावर मधल्या वेळात चंद्राचे जसे अतिसूक्ष्म रूप असते. ना तरी वार्ष्या नाही मांडिली, ग्रीष्मे नाही सांडिली, माझी निजरूपे निवडली गंगा जैसी. अथवा ग्रीष्म ऋतूच्या अंती व वर्षा ऋतू सुरू होण्यापूर्वी गंगेच्या पाण्याचे स्वरूप ज्याप्रमाणे निवळ असते, तैसी संकल्प विकल्पाची ओढी, सांडुनी रजतमाची कावडी, भोगिताम निजधर्माची आवडी बुद्धी उरे. त्याप्रमाणे संकल्प व विकल्प हे दोन्ही ज्या ठिकाणी उरले नाहीत व रजोगुण व तमोगुण हेही ज्या ठिकाणी नाहीसे झाले आहेत व ज्या बुद्धीस स्वरूपाचे ध्यान करण्याची आवड उत्पन्न झालेली आहे, इंद्रिय वर्गी दाखविलिया विरुद्धा अथवा भलिया, विस्मयो काही केलिया नुठी चित्ती. इंद्रिय वर्गांनी आवडते किंवा नावडते विषय दाखविले असताही ज्या बुद्धीच्या ठिकाणी इच्छा उत्पन्न होत नाही, गावा गेलिया वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभू, भलते सणी हानी लाभू न मनी जेवी. पतिव्रता स्त्रीचा पती गावास गेल्यामुळे ती विरहाने विव्हळ झाली असता तिला पाहिजे तेवढी हानी किंवा लाभ यांची वार्ता सांगितली तरी त्याकडे जसे तिचे मन जात नाही. तेवी सत्स्वरूप रुचलेपणे, बुद्धी जे ऐसे अनन्य होणे, ते सत्वशुद्धी म्हणे केशी हंता. त्याप्रमाणे स्वस्वरूपाची आवड उत्पन्न होऊन बुद्धी एकनिष्ठ होणे याला सत्वशुद्धी म्हणतात, असे केशी दैत्यास मारणारे श्रीकृष्ण म्हणाले. आता आत्मलाभाविखी ज्ञान योगा माझी एकी, जे आपुलिया ठाकी हावे भरे. आता आत्मलाभाकरिता ज्ञान किंवा योग या दोहोंपैकी आपली बुद्धी ज्यावर स्थिर होईल, तेथ सगळीये चित्तवृत्ती त्यागू करणे या रीती, निष्कामे पूर्णाहुती हुताशी जैसी. त्या ठिकाणी आपली चित्तवृत्ती स्थिर करावी, ज्याप्रमाणे पुढे कोणतीही आहुती देणे राहिले नाही, म्हणजे पूर्णाहुती देतात. का सुकुळीने आपुली आत्मजा कुळींची दिधली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. किंवा कुलीन मनुष्याने आपली कन्या उत्तम कुलात अर्पण केल्यावर जशी ती तेथेच स्थिर होते, अथवा समुद्रमंथन करून लक्ष्मी वर आल्यावर ती जशी एका विष्णूचे ठिकाणीच स्थिर झाली, तैसे निर्विकल्पपणे जे योगज्ञानीच या वृत्तिक होणे, तो तिजा गुण म्हणे कृष्णनाथू. त्याप्रमाणे विकल्परहित होऊन योग किंवा ज्ञान त्यांच्या ठिकाणी वतनदार होणे हा तिसरा ज्ञानयोग होय, असे श्रीकृष्ण म्हणाले. आता देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते, वैरी झाली आहे आर्ता ते न वंचने जे का. आता शक्यतेनुसार काया वाचा मने करून आपल्यास जे दान करावयाचे ते आपला शत्रू असून जर खरोखर अडलेला असेल तर त्यासही द्यावे, हेच खरे दान होय. पत्र पुष्प छाया फळ मूळ धनंजया, वाटेचा न चुके आलिया वृक्षू जैसा. धनंजया, वृक्ष ज्याप्रमाणे आपली फुले फळे छाया मुळ्या पाने यापैकी काहीही वाटेने जाणाऱ्यांपासून लपवून ठेवीत नाही, पाहिजे त्यास आपल्या सर्वस्वाचा उपयोग करून घेण्यास मनाई करीत नाही, तैसे मनोनी धनधान्यवरी विद्यमाने आल्या अवसरी, श्रांताची ये मनोहारी उपयोगा जाणे. त्याचप्रमाणे मनापासून संपत्तीपर्यंत प्रसंगानुसार हवे ते देऊन दमलेल्यांचे त्यांच्या मनोरथाप्रमाणे समाधान करणे. तया नाव जान दान, जे मोक्ष निधानाचे अंजन, हे असो आईक चिन्ह दमाचे ते. त्यालाच दान असे म्हणतात व ते मोक्षरूपी ठेवा दृष्टीस पडण्याचे अंजन आहे, हे असो. आता दमाची लक्षणे सांगतो ती ऐक. तरी विषयेंद्रिया मिळणी, करुणी घापे वितुटणी, जैसे तोडीजे खड्गपाणी पारकेया. ज्याप्रमाणे शस्त्र धारण करणारा शत्रूचा नाश करीतो, त्याप्रमाणे विषय व इंद्रिये
यांचे जे ऐक्य झालेले असते त्याचा जो वियोग करतो. तैसा विषय जातांचा वारा वाजो नेदिजे इंद्रियद्वारा इये बांधोनी प्रत्याहारा हाती ओपी. त्याचप्रमाणे इंद्रियद्वारांनी येणाऱ्या विषयांचा वारा देखील लागू देत नाही व इंद्रिये प्रत्याहाराच्या ताब्यात बांधून देतो. आन तुला चित्ताचे अंगवरी प्रवृत्ती पळे पर बाहेरी आगी सुई जे दाही ही द्वारी वैराग्याची. चित्ताच्या आत गढून गेलेली जी प्रवृत्ती ती 10 इंद्रियांच्या द्वारांनी वैराग्यरूप अग्नी आत घालून बाहेर काढतो. श्वासोश्वासाहुनी बहुवसे व्रते आचरे खरपुसे ओसंतिता रात्री दिवसे नारायणुकजया. श्वासोश्वास बंद करण्याहूनही योग्यांची जी अति कठीण व्रते त्याचे उत्तम रीतीने जो रात्रंदिवस आचरण करीतो. पै उदमू ऐसा म्हणिजे तो हा जाण स्वरूपे यागार्थुही संक्षेपे सांगो ऐक. हे दम म्हणून ज्याला म्हणतात त्याचे लक्षण आहे. आता यज्ञ म्हणजे काय ते संक्षेपाने सांगतो, ऐक. तरी ब्राह्मण करुणी धुरे स्त्रियाधिक पैल मेरे माझारी अधिकारे आपुला आलेनी. तर ब्राह्मण व स्त्रियांधिक यांच्यामधील सर्वांनी आपापल्या अधिकारानुरूप जया जे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म ते तेणे यथागम विधी यजिजे. ज्याला ज्या उक्त दैवतांचे पूजन व धर्म असतील ते यथाशास्त्र विधीने आचरावे. जैसा द्विज षटकर्मे करी शूद्रतया ते नमस्कारी किम दोही सही सरोभरी निपजे यागो. ज्याला ज्या ज्या उक्त दैवतांचे पूजन व धर्म असतील ते यथाशास्त्र विधीने आचरावे. जैसा द्विज षटकर्मे करी शूद्रतया ते नमस्कारी किम दोही सही सरोभरी निपजे यागो. ज्याप्रमाणे ब्राह्मणाने षटकर्माचे आचरण करावे व शूद्राने त्यास वंदन करावे हाच त्यांचा यज्ञ होय आणि त्या दोघांसही त्यांच्या यज्ञाचे सारखे फल मिळते. तैसे अधिकार पर्यालोचे हे यज्ञ करणे सर्वांचे परी विषय विष फळाशेचे न घापे माझी. त्याचप्रमाणे अधिकार परत्वे विचार करून सर्वांनी आपापले यज्ञ करावे परंतु फलाशेचे विष त्यात घालू नये. अर्जुना एवं यज्ञो सर्वत्र जाण सो साज्ञो कैवल्यमार्गींचा अभिज्ञो सांगती हा. अर्जुना यालाच सशास्त्र यज्ञ म्हणतात व हा मोक्षमार्गाचा आधार जाणता असून सोबती होय. आता चेंडुवे भूमी हाणिजे नव्हे तो हाता आणिजे किम शेती बी विखुरिजे परी पिकी लक्ष. आता चेंडू भुईवर आपटतो असे नव्हे तर तो पुन्हा आपले हाताकडे आणतो किंवा शेतात जे धान्य पेरतो तो नाश नव्हे ते पिकाकडे लक्ष देऊन जमिनीत टाकणे आहे. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.